पण यांना बीट करू शकतो असा विश्वास घेऊन तू स्पर्धेमध्ये नक्की उतरला असेल, परंतु ज्या वेळेला त्यांच्याकडून तुला पराभव स्वीकारावा लागला, अपयश आला, आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आपण म्हणतो, बरोबर ना? मग ही पहिली पायरी भविष्यामध्ये सुवर्ण कळस गाठेल असं वाटतं का? नक्की. सर्वप्रथम मी कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन त्याचबरोबर अडसूळ साहेबांचे आभार मानतो की आमच्यासारख्या मुलांना, कर्मचाऱ्यांना इथे खेळण्याची एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर तुम्ही जसं विचारलं की सरांसोबत खेळताना तुझा अनुभव किंवा एक दडपण होतं का, तर हो, दडपण नक्कीच होतं. कारण जर याच्या आधीचे माझे जर मी गेम सांगू टू बी फ्रँक, तर ठीक आहे, थोडे वन साइडेड असे होते, पण जेव्हा मी सरांसोबत खेळलो तो तर त्यांचा मोठेपणा आहे की सर सांगत आहे की मुलांकडून शिकायला पाहिजे. खरं तर आम्ही तरुणांनी सरांकडून शिकायला पाहिजे की एवढं तुमची म्हणजे हे असताना, एवढं 28 वर्ष वगैरे ते म्हणतात काम केलेलं असताना सुद्धा, आणि एवढ्या या वयात सुद्धा त्यांच्याकडे जिद्द आहे, आणि आमच्यासारख्या तरुणांना हरवणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही कुठेतरी प्रॅक्टिस करून बँकेमध्ये सुद्धा खेळून इथे आलो, आणि फायनल मॅचमध्ये म्हणायचं झालं तर खरंच मॅच खूप टफ होती, आणि शक्य तर शेवटपर्यंत असं चालत नव्हतं. कधी ते अटॅकिंग खेळत होते, कधी मी डिफेन्सिव्ह अटॅकिंग खेळत होतो, पण शेवटी जेव्हा त्यांनी बरोबर एक सापळा रचून मला असं अडकवून अगदी कुठेच संधीच दिली नाही विचार करण्याची किंवा खेळण्याची, ते खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. त्यामुळे आव्हान तर नक्कीच होतं, दडपणसुद्धा होतं, परंतु एक प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला, आणि खरंच त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. त्यांनी मला सांगितलं नंतर की तू ह्या मूवच्या जागी जर हे खेळला असता तर कदाचित गेम हे होऊ शकला असता, तर जिंकू शकला असता किंवा एक पुढे आणखी चालला असता. तर नक्कीच त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं. पुढे नक्कीच याचा फायदा घेऊन मी आता पुढे आणखी नव्या जोमाने, आणखी नवं शिकून, ह्या चुकांचा अनुभव घेऊन चांगला आणखी 100% देईन, आणि प्रयत्न करेन नक्की जिंकण्याचा प्रयत्न. जिंकायला पाहिजे असा आत्मविश्वास त्यांनी दिलेल्या टिप्समधून, सल्ल्यामधून तुझ्यात नक्कीच निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून तुला शुभेच्छा देऊन थांबतो. थँक्यू. काँग्रेट्स सर. थँक्यू. दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.